हा भाई यायचं काय चल ना जाऊन येऊ चल ना चल अरे पत्त 5 मिनिटात जाऊन येऊ बघ लगेच उभा यार हॅलो गाईस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग गाईस आता आवरलं माझं आणि किती वाजले माहिती का 2 वाजले उशीर झाला असं नाही का उशीर झाला आवरायला मग काय आज प्लॅन असा काय आज असं ब्लॉग आहे की मला आजी आजोबांचं नाही घर जिथं राहायची ना आधी चाळीत तिकडं असं दाखवा नाही का तिकडचा ब्लॉग मला पण आवून गेलो आणि तिकडे मी बघायला तुम्हाला दाखवून नाही का टाइम म्हणजे तिकडे जायचं काय कारणच येत नाही तसं आणि चाळीत राहायचे नाही का आजी आजोबा पप्पा बिन सगळे मग ते तुम्हाला दाखवतो नाही का तिथं आता काय कोण राहत नाही तसं म्हणजे कारखान्याच्या कॉलन्या होत्या नाही का तिथं तो तुम्हाला पण दाखवतो आणि आता तो अभिजित मला म्हणलो ये तिथं आवरून मग तिकडं जातो आम्ही नाही का आणि असं काय मोबाईलचा कवरला पण म्हणजे मोबाईलला हे टाकायचं आहे आपलं काय म्हणतात ग्लास नाही का ग्लास पण आणि कवर पण मग ते पण करू काम ते पण तुम्हाला पण दाखवतो आणि ब्लॉगमध्ये बघा काय कसं चांगला ब्लॉग यायचा नाही का की आपलं जुनं घर म्हणजे तिथं मला नाही माहिती तिथं मी राहिलो नाही कधी माझा इकडंच जन्म झाला इकडं आपल्या तिकडच्या घरी मग तुम्हाला दाखवतो नाही का मग आणि बघू मग तो येतोय आता आल्यावर भेटू ओके परत ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता ते म्हणून राहिले अजून ते आलं वाटतं उद्या नाही असं राहिले आलं इकडं बघा मोबाईलची कवर नाही का ते फ्री असतं मग कशाला घ्यायचं नाही दुकानातून फ्रीचे असलं मग कसं मजा येते ते ते म्हणजे संध्याकाळी बघायचं तुम्हाला तर उद्या या नाही असं इथं आलं असं वाटतं फोटोच घेऊशी वाटतं कोणतं घ्यावं असं वाटतं आयफोन घ्यावा का काय माहिती आम्ही चाललोय आता तिकडं चाळीत चाललोय नाही का दाखवतो घराकडं जुनं घातलंय कोणी राहत नाही तशी तो दाखवतो नाही का मग कसं काय असं नाही का तो पुढं आहे आता इथं त्याला म्हणतो तुझी गाडी लावू तिथं दुकानात आणि मग आपल्या गाडीवर जाऊ पुढं एवढं दिसलं का होते काय आम्ही तिकडं चाललोय तिकडचे घर नाही का दाखवतो काय कसं चालतो आता मी आम्ही त्यांची दुकानात तर म्हणून गाडी घेऊन गाडी चालवतो तो मग जाऊ नाही का हा माझी आजी आजोबा पण एक्सपायर झालेले नाही का तिकडे ते म्हणजे तिथे राहायच्या आधीपासून मला मग दाखवतो ते नाही तिकडं मग मला मग तेच भेटू गेलं आता आलो इकडच्या घरी नाही का ते शेवटच्या कॉलनीत आपली चाळण्याची हे असं बघा हे तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन तसं आता कोण राहत नाही का असं भीती वाटते असं तो लय भारी होता आधी इकडं हे होतं काय म्हणतात गिरणी होती नाही का इकडं अशी असं शेवटची कॉलनी आईस आपलं इथं हे जवळ इथं पहिल्याच्यातच होतं नाही का इथं आता लय भीती वाटू राहिली जायला आतमध्ये तिथं नाही रे बाबा इथं टेन्शन आहे काय नसेल रा आज ना ओपन कसं काय माहिती ते म्हणून राहिले ओपन काल आलं तर तसं काय ओपन नव्हतं हा भाई यायचं काय चल ना जाऊन येऊ चल ना चल अरे पत्त 5 मिनिटात जाऊन येऊ बघ लगेच उभा यार गाईस चला तुम्हाला दाखवतो नाही काय फुल इंडिकेटर लागू राहिले हेच तुमचं घर होतं पण आजी आजोबा राहायची तुम्ही कुठे राहायचे मी नव्हतो इथं आजी आजोबा नाही का
असं होतं. जाऊ का नको आतमध्ये? काय निघावं नाही, आधी एक दगड फेकून बघा गाईस. असं नको. कोणी अरे तो काही एवढं नेचरच गिफ्ट आहे. कुलूप लावलेलं होतं बाई. असं इथं जास्त कोण नाही. भीती वाटते आतमध्ये नको ना. लय भीती वाट राहिली. हा नाही रे, इथं पण नाही राहत. आपण सगळे तिकडे शिफ्ट झाले ना तुम्ही. लय भीती वाट राहिली आतमध्ये जायला. तिथं कशी लोकांनी बकऱ्या पाळ म्हणजे ते ठेवायची नाही का, ते सगळं घाण केलेली आतमध्ये. ती साफ केलं तिथं, पण लय वास येत होता नाही का. असं जातो तुम्ही. हा जातो आता. भीती वाट राहील नको जायला आतमध्ये नाही का. दाखवतो बॅकग्राऊंडचं तर काही गवत बिवत झालेली भरपूर. आधी इकडं ओपन सगळं ओपन होतं नाही का. इकडे शेजारी गिरण होती. माझे आजोबा इकडं कारखान्यात हे होते, ऑफिसमध्ये जॉबला होते नाही का तिथं. असं जायचं होतं आतमध्ये. मला डोक्यात होतं राव, पण जायला म्हणजे भीती वाटू राहिली नाही का. इथं पण डेंजर वाज बीस येतोय असं नाही का, बकऱ्यांचं घाण बिन असं. त्याच्यामुळे मग सांगतो नको जायला भाऊ, कशाला रिस्क घ्यायची नाही का. चालेल मग आता जाऊ पुढचं काही नियोजन बघू नाही का आजचं. चला मारायला चालू केलं. आलतो इकडे तो वेल्डिंगचं दुकान आहे नाही का, त्याचं फॅब्रिक. नाही रे, कट होणार सगळं. ड्युरेशन नको, फॅब्रिकेशन फॅब्रिकेशन दुकान त्याचं नाही का. असं पण नाही का. तो पण आपला सबस्क्रायबरच आहे. मला तुमचे ब्लॉग बघतो नाही का. मी म्हणलं अरे मग काय झालं, तुला पण घेतो ब्लॉग मध्ये. एवढं काय मला सबस्क्रायबर आहे. ठीक आहे मग काय अडचण नाही. दाखवतो मी आता घरी आलो जस्ट. आणि प्रॉब्लेम काय आला आपला, इथं डोळ्याला ना रो असं काहीतरी येतंय नाही का. राजधानी येते वाटतं. दुसरं बघा त्याला काहीतरी लागेल नाही का. लावू तिला दुखतंय नाही का. सगळी बाकी मम्मी झोपलेली तशी, मी हो बोलतो नाही का. आवाज आहे तिला असं. मग ते लावतो परत दाखवतो. लसूण नाही का, लसूण लावतो. लसूण कट करून नाही का मांटायला लावतो, तर चोळतो असं नाही का. काही एक चक्कर मारून आपण त्याला फ्रेश झालोय तसं मी. आणि मम्मी बघते TV बसून नाही का. मग चक्कर मारून आपली आता RX 100 मित्राची आपल्याकडेच असते नाही का. इथं चक्कर मारू विचार बस चालू करत होतं इथं. परत